2 मिनिटं मॅच थांबवायची आहे. 12वा खेळाडू आलेला नाहीये. दोन्ही संघाला दंडित करण्यात येत आहे. रिअलिटी रोव्हर्स या संघाची फलंदाजी आहे. कव्हर क्षेत्रात चांगला फटका इनफिल्डला क्लिअर केलेला आहे. जितेंद्र जवळकर शॉर्ट कव्हर क्षेत्रात त्यांच्या डोक्यावरून हा फटका खेळलेला आहे. अमोल धांडे यांनी चौकार लगावलेला आहे. उमेश पाटील हे सामनावीराचे मानकरी ठरलेले आहेत. डॉक्टर निखिल जयस्वाल यांच्या हस्ते त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. सामनावीराच्या पुरस्काराचं स्वरूप असेल फुट लॉन्च यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक आणि एक आकर्षक चषक. डॉक्टर निखिल जयस्वाल यांचा संघ आहे WS बेकर ज्यांनी विजय मिळवलेला आहे. रोहित पारधी 5 धावा. पहिलं षटक घेऊन आलेले रोहित पारधी आता स्ट्राईकला आहेत. अमोल धांडे रिअलिटी रोव्हर्स या संघाकडून. सतनाम बावरी पहिलं षटक संपलेलं आहे. 5 धावा. ऋषी यादव जितेंद्र जवळकर गोलंदाजीला आलेले. षटकाराने आपलं खातं उघडतोय तो ऋषी यादव. 11 धावा. वन बाउन्स चौकार. ऋषी यादव शॉट ऑफ लेनचा चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलाय. स्क्वेअर लेग सीमारेषा पार चौकार. 15 धावा. जितेंद्र जवळकर इम्प्रोवाइज आणि हा षटकार. उत्कृष्ट फलंदाजी ऋषी यादव मॅन फ्रॉम भुसावळ.
आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार बघायला मिळालेला या षटकात. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, पुन्हा एकदा इम्प्रोव्हायझेशन, स्विच हिट, चौकार. 25 धावा झालेल्या आहेत. शॉट ऑफ लेंथ, क्रीजच्या खोलीत शिरून हा दर्जेदार फटका लगावलेला आहे ऋषी यादवने. षटकार. 25 धावा या षटकात आलेल्या आहेत. 26 धावा, 2 षटकांची समाप्ती. 31 धावा, बिनबाद 31. रोहित पारधी संघासाठीचं 3रं आणि आपलं वैयक्तिक 2रं षटक घेऊन आलेलं आहे. समोर असतील अमोल धांडे, जळगावचा केतन म्हात्रे असं ओळखलं जातं रोहित पारधी यांना. डॉट बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेर, लॉंग ऑफच्या दिशेने 1 धाव मिळते. नो बॉलचा इशारा ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने 1 धाव. अमोल धांडे स्ट्राईकला, सामना करतील फ्री हिटचा. नाही ह्या फुटलेला काय हे इकडे ठेव. षटकार आलेला आहे. ऋषीच्या बॅटमधून धावसंख्या 41 वर जाऊन पोहोचली आहे. तुफानी सुरुवात. अजदुल्ला हे युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्याशी जोडले गेलेले. फटका फसलाय, झेल टिपला गेलाय. ऋषी यादवला परतावा लागेल. ऋषी यादव कॉट, आशिष बोल्ड, रोहित पारधी. पहिला झटका रियालिटी रोवर, रियालिटी स्टेटस अभिजित महाजन आणि प्रफुल्ल चिरमाळे यांच्या संघाला. प्रफुल्ल चिरमाळे कर्णधार आहेत, एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहेत.
मैदानात जात आहेत वैभव टोके, ज्यांच्यामुळे वाढतात भल्या भल्या गोलंदाजांच्या हृदयाचे ठोके. ऑन द टोज, फ्लिक ऑफ द रिस्ट, डीप फाईन लेगकडे चौकार. स्टार खेळाडू कुणाल पवार आता गोलंदाजी मार्कवर, आणि दुसऱ्या स्टार खेळाडूला त्यांनी फुल टॉस टाकलेला आहे अमोल धांडे यांना. काउस कॉर्नरकडे अमोल यांनी या चेंडूला खेळलेलं आहे. एक धाव मिळते. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. बघा मित्रांनो, जळगावच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये भरपूर स्टार क्रिकेटर आपण बघितले असेल, आहेत असतील, परंतु शॉट ऑफ लेंथ बॅकफुट वर जाऊन पुल केलंय, पॉवरफुल केलाय आणि सक्सेसफुल सुद्धा केलेला आहे वैभव टोके, ज्याच्यामुळे वाढतात भल्या भल्या गोलंदाजांच्या हृदयाचे ठोके. मॅन फ्रॉम खिरोदा. तर कुणाल पवार बद्दल जर सांगायचं म्हटलं तर एक अतिशय गुणी आणि चांगला खेळाडू आहे. यावेळेस वाईड आउटसाइड द लाईन ऑफ स्टंप, वाईडचा इशारा आलेला आहे. अतिरिक्त धाव. बघा, क्रिकेटचं जेव्हाही जळगावमध्ये ऑप्शन असतं, या खेळाडूसाठी कुठे ना कुठे तजवीज केलेलीच असते. यावेळेस खराब चेंडू आणि हा षटकार. डॉक्टर पूजा क्लिनिक यांच्या होर्डिंगला मानवंदना देणारा हा षटकार. ओहो, चेंडू जातोय सीमारेषा पार. वैभव टोके.
लॉंग ऑफच्या दिशेने एक धाव. धावसंख्या 66, एक गडी बाद. वाईडिश लॉंग ऑफ कडे एक धाव. ऑफ स्टंपच्या बाहेर शॉट आपले चेंडू आणि या चेंडूला उडवलेला आहे षटकारासाठी अमोल धांडे. अतिशय चांगला फलंदाज आहे अमोल धांडे आणि आपल्या लईत असला की मग त्याला कोणी रोखू शकत नाही. 73 धावा. अमोल धांडे तुफानी हल्ला चढवतोय. 80 धावा, एक गडी बाद. 5वं षटक सुरू आहे. या षटकात सूरजने 15 धावा दिलेल्या आहे. ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने एक धाव. फंबलिंग होते, एक धाव मिळते. 81 धावा. 5 षटकांची समाप्ती. 81 धावा, एक गडी बाद. 3 अतिरिक्त धावा या संपूर्ण डावात आतापर्यंत आलेल्या आहेत. विशाल भोई आणि रोहन नारखेडे हे या सामन्याचा लाईव्ह आनंद घेत आहेत. अमोल धांडे यांचे खास प्रशंसक, समर्थक. वाईड अतिरिक्त धाव. 82 धावा. फुलटॉस आणि हा षटकार. अमोल धांडे तुफानी हल्ला चढवतोय गोलंदाजीवर. मिलिंद 88 धावा, एक गडी बाद. 15 चेंडू 27 धावा अमोल धांडे. वैभव टोके 7 चेंडू 23 धावा. मिलिंद सपकाळे
फुलटॉस चेंडू आणि वन बाउन्स चौकार कव्हर क्षेत्रात. नाईन्टी 92. अक्षय कोल्हे हॉटेल चकदेचे संचालक युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. अबोध वे साईडचा हा स्क्वेअर लेग अंपायरने दिलेला नो बॉल. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. माझ्या मते यष्टीरक्षक कुणाल पवार सहमत नाहीयेत, परंतु रिव्ह्यू घेतलेला आहे. आता बघूया टीव्ही अंपायर काय निर्णय देतात. नाशिक काशिक मयूर सोनोने अक्षय कोल्हे हे सुद्धा अमोल धांडेचे खास समर्थक आहेत. हॉटेल चकदेचे संचालक आणि चौथ्या पारितोषिकाचे ते प्रायोजक आहेत. अक्षय कोल्हे आणि हितेंद्र धांडे संचालक हॉटेल चकदे. नो बॉल असेल म्हणून म्हटलं की यष्टीरक्षक कुणाल पवार यांची प्रतिक्रिया काही समजलेली नव्हती. त्र्याण्णव धावा. बघा दोन्ही संघ पहिले 2 सामने हारलेले आहेत. आता फक्त अंकतालिकेत 2 गुणांची आवश्यकता दोन्ही संघांना आहे. ओ सतनाम सिंग बावरी फ्री हिट चेंडू होता, फायदा उचलू शकलेले नाहीये. सतनाम यांचा चांगला प्रयत्न. सतनाम यांचा जोश अजून सुद्धा बघायसारखा आहे, वखाणण्यासारखा आहे. मिलिंद वाईड आउटसाइड द ऑफ स्टंप. ओहो अमोल धांडे रिव्ह्यूची मागणी करतायत, वाईड आहे किंवा नाही. 93 धावा झालेले आहेत. समर्पण महाजन हे खास खिरोद्यावरून आपल्याशी जोडले गेलेले आहेत आणि वैभव टोके बद्दल म्हणतात की वैभवने आज मोठी खेळी करणं आवश्यक आहे. सातपुडा ॲग्रो खिरोदा हा एक संघ खेळतो, अतिशय उत्कृष्ट संघ आहे खिरोद्याचा. सर्व खेळाडू आणि त्यांचे समर्थक अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन करत असतात सागर पार्क मैदानावर. फेअर डिलिव्हरी. तर खिरोदा संघ अतिशय उत्कृष्ट संघ आहे. लेवा पाटीदार प्रीमियर लीग असेल, बऱ्याच वेळा काही ओपन स्पर्धेत सुद्धा वैभव, समर्पण, निलेश खासने हे खेळाडू खेळत असतात. समर्पण आपलं खूप खूप स्वागत आहे. फटका फसलाय 2 खेळाडूंच्या मध्ये. चेंडू गिरकी घेत थर्ड मॅनच्या दिशेने आणि हा चौकार. 97 धावा. बघा प्रोफेशनल क्रिकेट लीग चा एक सीझन होता सागर पार्क मैदानावर. त्या ठिकाणी समर्पण महाजन गोलंदाज होता. त्यावेळेस त्यांच्या गोलंदाजीवर अशा पद्धतीचे मोठे मोठे हिट एका फलंदाजाने लगावलेले होते आणि त्यानंतर मात्र लेवा पाटीदार प्रीमियर लीग मध्ये समर्पण यांनी जबरदस्त कमबॅक केलेलं होतं आणि आपल्या संघाला ट्रॉफी मिळवून दिलेली होती. 6 षटकांची समाप्ती. 103 धावा, 6 गडी बाद. अमोल धांडे अतिशय उत्कृष्ट. 6 षटकांची समाप्ती, 103 धावा, 1 गडी बाद, 5 अतिरिक्त धावा आलेले आहेत.
या षटकात 22 धावा आलेल्या आहेत. संकेत जैन यांचं असं म्हणणं आहे की कपिल शहा यांची फलंदाजी बघायची. बघूया आता प्रफुल्ल चिरमाडे कपिल शहांना कधी संधी देतात ते. जबरदस्त चेंडू. ऑफ स्टंपच्या बाहेर उभ्या खेळण्याचा प्रयत्न. बघा मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क आवश्यक असतं. फुटवर्क या ठिकाणी दिसलेलं नाहीये. 100 पार झालेली आहे रियालिटी रोवर संघाची. अमोल दांडे यांनी हवेत टोलवलेला फटका. 1 बाउन्स चौकार. 2 जबरदस्त खेळाडू होते या चेंडूच्या मागे धावत. जितेंद्र जवळकर आणि विशाल विश्वकर्मा. आणि बघा कपिल शहा यांना माहिती आहे की जी लय ही तुटायला नको म्हणून त्यांनी लगेच मंडपावरचा चेंडू स्वतः चढून काढलाय. संकेत जैन हे रोहित पारदीचे सुद्धा चांगले प्रशंसक आहेत. फटका फसलाय. चेंडू उंच उडायलाय आणि बघा इतका उंच गेलेला होता की समजलंच नाहीये. 109 लॉस ऑफ 1. फटका फसलाय. भाग्यशाली आहे. ओ 2 धावा. 1-1-1 नेल्सन. 7 षटकांची समाप्ती. 111. 1 गडी बाद. वैभव टोके आणि अमोल धांडे तुफानी फलंदाजी करतायत. आणि मला वाटतं या दोघींपैकी कुठलाही एक फलंदाज जर संपूर्ण 10 षटक टिकला तर आपल्याला या स्पर्धेतली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या बघायला मिळू शकते आणि एक भागीदारी सुद्धा सर्वोच्च बघायला मिळू शकते. आतापर्यंत आपल्याला भागीदारीवर नजर टाकलेली नाहीये. नजर टाकूया. एकशे 11 धावा. 1 गडी बाद. जळगावचा बुमरा अक्षय पिंपळे. चला वेळेचं भान ठेवायचं सर्वांनी. दत्ता कांबळे जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात. जय श्रीराम दत्ता. जय शिवराय.
ऑन साइडला चांगला फटका. मिल्खा अर्थात मिलिंद मुंबई पोलीस दलात सेवा देतात. उत्कृष्ट खेळाडू, डावखुरे गोलंदाज आणि लोअर मिडल ऑर्डरचे डाऊन द ग्राउंड. चांगला फटका साइड स्क्रीन कडे. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव. सॅम वानखेडे कुणाल पवारचे समर्थक आहेत. यूट्यूब लाईव्ह चॅटच्या माध्यमातून आपल्याशी जोडले गेलेत. नक्कीच कुणाल पवार हा अतिशय गुणी आणि दर्जेदार खेळाडू आहे. ऑन साइडला अमोल धांडेचा अर्धशतक पूर्ण होते. तुफानी हल्ला प्रतिहल्ला चढवलेला आहे अमोल धांडे आणि आपल्या टीकाकारांची तोंड अमोलने बंद केलेली आहे. 25 चेंडूत 50 धावा. वेल डन अमोल. ओ यावेळेस रोहित पारधी कर्णधार, म्हणजे आता जबाबदारी नाहीये परंतु सीझन बॉलच्या क्रिकेट स्पर्धेत स्वर्गीय किरण दहाड चषक क्रिकेट स्पर्धेत उत्कृष्ट नेतृत्वाची चुणूक दाखवलेली होती आणि जितेंद्र जवळकर यांच्या संघाला विजय मिळवून दिला होता. परंतु असं पहिल्यांदाच बघायला मिळालंय की विजय मिळवून दिल्यावर कर्णधारपद काढलं गेलेलं आहे. सध्या सूरज पाटील कर्णधारपद भूषवत आहेत. फटका फसलाय. सूरज पाटील चेंडूच्या खाली आणि अमोल धांडे यांच्या अर्धशतकीय खेळीचा या ठिकाणी अंत झालेला आहे. वेल डन अमोल. दुसऱ्या गड्यासाठी अमोल आणि वैभव यांची 68 धावांची भागीदारी झालेली आहे. हॅलो. एकशे 19 धावा 3 गडी बाद. लॉंग ऑफच्या दिशेने ओहो स्टाइलिश ड्राइव्ह प्रफुल्ल चिरमाडे अलॉंग द कार्पेट. चांगला फटका. ऑफ ड्राइव्ह कुणाल पवार. ओ खडे खडे वाईडचा इशारा आलेला आहे. उभ्या उभ्या खेळण्याचा प्रयत्न होता. चांगलं कलेक्शन यष्ट्यांच्या मागे.
वनसिंग बारेला. स्कोरर झोपलेले नाहीयेत वनसिंग बारेला. द मॅन फ्रॉम चोपडा. बघा आपल्याला सांगू इच्छितो की काहीतरी टेक्निकल एरर असतात, तांत्रिक चुके असतात, नेटचा प्रॉब्लेम असतो, बऱ्याच वेळा नेटवर्क इश्यू असतो, लाईट जाते, त्यामुळे थोडंसं स्कोर अपडेट करायला त्रास होत असतो. तर थोडंसं समजून घ्या. दरम्यान षटकार वैभव टोके. 129 धावा, 3 गडी बाद. ओ हो ताकदवान फटका लॉंग ऑफच्या दिशेने. वैभव टोकेला मिळते 1 धाव. कुणाल पवार गोलंदाजी करतोय. प्रफुल्ल चिरमाडे समोर. 2 स्टार खेळाडू आता समोरासमोर असतील, कुणाल पवार आणि प्रफुल्ल चिरमाडे. वाईडचा इशारा. 131. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय, परंतु चुकीच्या एंडला थ्रो. 132. लॉस ऑफ 3. या षटकातला शेवटचा चेंडू असेल कुणालचा. 33 धावा दिलेल्या आहेत कुणालने. महागडा ठरलेला आहे. ओ पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. महागडा ठरलेला आहे कुणाल पवार. 2 षटकात त्याने 33 धावा दिलेल्या आहेत. या षटकात 13 धावा आलेल्या आहेत. 9 षटकांची समाप्ती झालेली आहे. 132 धावा, 9 गडी बाद. वैभव टोके आणि प्रफुल्ल चिरमाडे अजूनही मैदानावर, परंतु कौतुक करावं लागेल स्टार खेळाडू अमोल धांडे यांचं. आज त्यांनी आपल्या टीकाकारांची तोंड आपल्या बॅटच्या तडाख्याने बंद केलेली आहे. त्यांच्या बऱ्याच टीकाकारांचं असं म्हणणं होतं की अमोल संपला, अमोल संपला, अमोल संपला, पण अमोलने दाखवून दिलं की टायगर अभी जिंदा आहे. चांगली खेळी केलेली अमोल धांडे यांनी. उंच 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 आणि चेंडू सरळ हातात. मिल्खाने झेल घेतलेला आहे. प्रफुल्ल चिरमाडे कॉट मिलिंद सपकाळे. बोल्ड अक्षय पिंपळे. जळगावचा बुमरा. बुम बुम बुमरा. चला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शिरूरचा सुमधुर आवाज मिस्टर दत्ता पवार. अमोल महाजन. अखूट टप्प्याच्या चेंडूला त्यांनी पोहोचवलेलं आहे. सीमा रेषा पार. मिळतोय षटकार.
ओ हो, चांगला संपर्क आणि संपूर्ण ताकद ऑफस्टंपच्या बाहेर. तर हा दबाव आहे. अमोल महाजनचा दबाव आहे. 139 धावा, शेवटचे 4 चेंडू शिल्लक. जळगावचा बुमरा विरुद्ध जळगावचा अण्णा. हा ते तर झालं. अरे आता काही टीमांच्या हरण्यावर सुद्धा काही टीमांचे समीकरण आहे ना. आता चोपड्याची टीम अशी बरेचशी कधी हारली, क्लोज जिंकली, हारली तर ती मुक्ताईनगरची टीम क्वालिफाय होते, वरती जाते. हा मग अरे तुम्हाला आता आता तुमचं टेन्शन वाढेल. एवढं बरं झालं की सगळे बाहेर गेले तुमचे आयोजन समिती. आता कामं तरी नीट करतील ते बाहेर. 139 धावा, 5 गडी बाद, 2 चेंडू शिल्लक. ओ हो, ताकद ताकद ताकद. फटक्यात आहे वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. जवळपास 7व्या-8व्या स्टंपवर जाऊन बॉलच्या पिच पर्यंत पोहोचले आणि या चेंडूला पूर्ण ताकदीने ठोकलेलं षटकारासाठी. 145 या चेंडूवर जर चौकार आला तर या स्पर्धेतल्या सर्वोत्तम धावसंख्येची बरोबरी 149 आणि षटकार आला तर सर्वोच्च धावसंख्या. अक्षय पिंपळे 3 गडी बाद केलेले, 21 धावा देत या डावातला हा शेवटचा चेंडू. आणि हा षटकार आलेला आहे. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट स्कोअर केलेला आहे रियालिटी रोवल रियालिटी स्टेटस संघाने. 150चा पल्ला पार केलेला आहे. वैभव टोके यांनी 19 चेंडू 46 धावांची खेळी केलेली आहे. आणि सतनाम सिंग बावरी जर टिकले तर ते काही करू शकतात असं त्यांच्या चिरंजीवाचं म्हणणं आहे. बघूया. चला तर 151 धावा केलेल्या आहेत रियालिटी रोव्हर या संघाने आणि 152 धावांचं आव्हान जवळ करायचंय जितेंद्र जवळकर यांच्या जे जे स्पोर्ट्स संघाला. आव्हान असेल 152. दरम्यान किशोर भाऊ वाघ युवा नेतृत्व खूप खूप स्वागत. हिंदू प्रीमियर लीग आपलं स्वागत करीत आहे.
भाऊ जवळकर नाणेफेकीसाठी आपण यायचंय. पुढचा सामना होणार आहे परेश हॉलिडे रिसॉर्ट्स विरुद्ध आर्सन शुभदिव्य इन्व्हेस्टमेंट. जितेंद्र जवळकर यांच्या हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत आणि नाणेफेकीचे प्रायोजक आहेत हॉटेल AK टॉस का बॉस. जितेंद्र जवळकर JJ स्पोर्ट्सचे संचालक या स्पर्धेतील बॉलचे स्पॉन्सर्स यांच्या हस्ते पुढील सामन्याची नाणेफेक होताना आपण बघू शकतो. पहिला षटकार संदेश सुरवाडेच्या बॅट मधून आलेला आहे. बघा संदेशने जर आता भूतकाळ आठवला संदेशने जर भूतकाळात जायचं ठरवलं तर रॉयल जळगाव पोलीस यांच्या विरुद्ध जी खेळी केलेली होती ती आठवावी लागेल. त्यानंतर याच मैदानावर एक तुफानी खेळी केलेली होती ती आठवावी लागेल. लक्ष मोठं आहे परंतु क्षमता आहे आणि त्या क्षमतेचा योग्य वापर करायला हवा. ओ यावेळेस अवघड होता. चांगला प्रयत्न ऋषीचा आणि ऋषीला माहिती आहे शुभम. शुभदिव्य इन्व्हेस्टमेंट अर्थात आर्सन या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चौदा धावा. फटका फसलाय. संदेश सुरवाडेला परतावा लागेल. संदेश सुरवाडे कॉट ऋषी बोल रवी. पहिला बळी मिळवलेला आहे या डावात. रवीने पहिला झटका JJ स्पोर्ट संघाला. आणि आता मैदानात जातोय कर्णधार सूरज. थोडासा वेळ घेतला असता हरकत नव्हती परंतु लक्ष इतकं आहे त्या लक्ष्याचा दबाव खूप आहे.
आणि आज कौतुक करावं लागेल अमोल धांडे यांचं, तुफानी खेळी केलेली आहे. रवी उत्कृष्ट कमबॅक करताना दिसतोय सूरज पाटील समोर. ऑन साइडला एक धाव घेण्याचा प्रयत्न कुणाल पवारचा, पोचलाय क्रीज मध्ये. तर पहिलं षटक संपलेलं आहे. जे जे स्पोर्ट्स 14 धावा 1 गडी बाद. चला यानंतरचं समालोचन शिरूरचा सुमधुर आवाज मिस्टर दत्ता पवार. ओव्हर टू यू मिस्टर दत्ता. धन्यवाद पॅडी सर. केपीचा बॉल, केपीच्या बॅटमधून बॉल सीमारेषा पार होतोय. एक कडक असा षटकार कुणाल पवार मैदानामध्ये नक्कीच आला. अशाच फटक्याची आवश्यकता असणार आहे. ज्याचा पहिला बॉल आणि फुल टॉस होता, फुल टोल केला इकडे केपीनं. या लीगचा सर्वात महागडा खेळाडू आहे तो कुणाल पवार आणि एक चांगला असा फटका त्याच्या बॅटमधून मात्र बघायला मिळालाय. थँक्यू. बॉल मध्ये नक्कीच एक चांगली ताकद होती. सर्वात महागडा खेळाडू आहे या लीगचा, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर केपी. जे जे स्पोर्ट्स संघाचा खेळाडू कुणाल. पुन्हा एकदा यावर उचललाय बॉल, फिल्डर आहे तिकडे आणि इथे मात्र विकेट आली आहे. केपीला जावं लागेल. मोठा धक्का, मोठ्या धावेचा पाठलाग करत असताना मोठी विकेट गमावली जे जे स्पोर्ट्स या संघाने. सुधांशूचा एक चांगला झेल मात्र बघायला मिळालाय. दुपारचं सत्र आहे आज. जर पाहिलं चौथा दिवस, उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आहे. हिंदू प्रीमियर लीगचा एक ग्रँड सक्सेस मात्र बघायला मिळतोय. महत्वपूर्ण सामना असा दोन्ही संघांसाठी, डू ऑर डाय. बघूयात काय धमाका इथे मात्र बघायला मिळणार आहे मैदानाच्या आतमध्ये. सुंदर असं समालोचन पद्माकर पाटील सरांचं आपण ऐकलं. त्यानंतर लाईव्ह व्हिजन .in असेल आमची संपूर्ण पंच टीम असणार आहे. एक चांगली मॅनेजमेंट टीम, चंदू चॅम्पियन स्कोरिंग करत असताना आपण त्यांना पाहतोय क्रिकेट रोडला. रोहित पारदी आता बॅटिंग साठी दाखल होताना पाहायला मिळतोय. केतन म्हात्रे जळगाव के तसं खेळायचं आता. मोठा पाडला करत असताना रोहित पारदी सज्ज आहे. पहिलाच बॉल आणि पहिला बॉल धाडलाय. समोर क्षेत्ररक्षक तैनात. रोहितला जावं लागेल, अडकवले जाळ्यामध्ये आणि विकेट आली जातीये. मोठा धक्का इथे मात्र बघायला मिळालाय. सुंदर असा झेल समोर मात्र एकाने पाहायला मिळालाय. गौरव आलेला आहे. षटक क्रमांक 2 आपण इथे पाहतोय. जे जे स्पोर्ट्स संघ आपण जर पाहिलं गेलं गोलंदाज सज्ज असणार आहेत. 3 बाद 20 बॉल तयार. पुढचा बॉल
इथे मात्र पाहायला मिळणार आहे. फुटा बॉल यावेळेस कट केलाय बॉल इथे मात्र फाईन केलाय. शतक मात्र तयार असणार आहे. एक धाव तिने मात्र पाहायला मिळाली. धावसंख्या मात्र पुढे स्कोर आपण जर पाहिलं गेलं स्कोर आहे 21. जे स्पोर्ट्स संघ ऑरेंज आर्मी आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं गेलं मेन इन पर्पल. चांगला बॉल यावेळी लिडिंग एज चांगला बॉल इथे मात्र बघायला मिळतोय मैदानामध्ये. शतक मात्र चांगलं बघायला मिळतंय. षटक क्रमांक 2 जे स्पोर्ट्स संघ जर आपण पाहिलं धावसंख्येमध्ये असणार त्या 21 धावा 3 गडी बाद आहेत. अतिशय सुंदर स्पर्धा हिंदू प्रीमियर लीगचा खरं तर चौथा संध्याकाळचं सत्र आहे. 21 धावा 3 बाद आहेत. सूरज पाटील आसमान का इशारा है कल का सूरज तुम्हारा है. बॉल चाललाय सीमा रेषा पार. इला षटकार सुरेखाचा फटका आलाय. 2 खेळ संपला. धावसंख्या आपण जर पाहिली गेली 27 धावा आहेत 3 गडी बाद असताना पाठलाग मोठा करायचा आणि बॅटिंग अशी मात्र तुम्हाला करावी लागेल कारण 100-150 धावेचा पाठलाग करायचा आहे. सुरेख काम हिंदू प्रीमियर लीगचं एक सुंदर असं आयोजन आपण नक्की पाहतोय. चांगली मॅच खरं तर तुम्हाला मात्र बघायला मिळते. अतिशय चांगल्याचे पंच आहेत मॅन फ्रॉम ठाणे विनायकजी जोशी सर. स्क्वेअर पंच आहेत मॅन फ्रॉम नाशिक अविनाश बंगाल सर आणि थर्ड अंपायर आहे ते मयूर सोनवणे मॅन फ्रॉम नाशिक. प्रफुल्ल आहेत. षटक क्रमांक 3 साठी आपण पाहतोय गोलंदाजाला. समोर जर पाहिलं गेलं गौरव आरोळे आहेत. गौरव यांना आपण पाहतोय आता. चांगला निबाड टोला मिड विकेट सीमा रेषेला भेदून गेलेला हा छत्रपतींची तपती तलवार बुलंदी षटकार. 6 धावा आल्यात. धावसंख्या मात्र पुढे जाते या षटकाराच्या बरोबर. आपण जर पाहिलं गेलं धावसंख्या असेल 33 धावा. अटॅक करायचा गौरव वारुळे आलाय. थांबायचं नाहीये. मैदानावरती नक्कीच मोठा पाठला करत असताना जवळचा मॅच नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. 33 धावा धावफलकामध्ये 3 गडी बाद असताना आपण जर पाहिलं गेलं पुन्हा एकदा गोलंदाजी साठी मात्र गोलंदाज सज्ज आहेत. स्लोअर बॉल हा ही बॉल उडवलाय. ये भी जाएंगी ओवी कंस्ट्रक्शन को सलामी देती हुई आता हुआ एक कडाक सिक्सर. सुरेखाचा खेळ आपण नक्की पाहतोय. पुन्हा एकदा बॉल ओव्हर पिच बॉल होता त्याला खरपूर समाचार इथे घेतला गेला. ओवी कंस्ट्रक्शन डेव्हलपर्सच्या बॅनर वरतून षटकार. धावसंख्या असणार ते 39. दोतर असा बॉल रियालिटी रोज बॅटिंग मध्ये आज नक्कीच एक चांगला खेळ त्यांनी दाखवलाय. बॉलिंग देखील अतिशय अचूक टप्प्यावरती त्यांची बघायला मिळते. मात्र फलंदाज देखील आता प्रत्येक वरती आक्रमण करायचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा चांगला बॉल इथे मात्र बघायला मिळालाय. अतिशय सुरेख असा चेंडू. षटक क्रमांक 3 या ठिकाणी आपण पाहतोय. 39 धावा आहेत 3 गडी बाद असताना मैदानाच्या आतमध्ये चांगला चेंडू होता यावेळेस प्रफुल्ल यांचा. षटक क्रमांक 3 जे स्पोर्ट्स 39. गणेश वारुळे पुन्हा एकदा इथे सरळ 1 धावेवरती समाधान तिने मानावं लागेल. 1 धाव कंप्लीट. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या असते 3 षटकानंतर 40 धावा 3 बाद 40.
तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. पुढचा बॉल घेऊन जर आपण पाहायला गेलं जयेश यांना आपण पाहतोय गौरव वारो समोर तयार असणार आहेत. फुलटॉ बॉल बॅटच्या मधोमध हवाई फायर बॉल सीमारेषा पार होतोय. एक वादळी तुफानी पक्का बाहुबली षटकार गौरव वारोच्या बॅटमधून मात्र आला गेलाय. धावसंख्या वाढतीये स्कोर होते. आपण जर पाहिलं गेलं 48 धावा आहे 3 गडी बाद असताना षटक क्रमांक 4 चालू असताना गौरव यांनी मात्र मोठा धमाका नक्कीच इथे केलेला आपण पाहतोय. जयेश 48 धावा आहे 3 बाद. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. एक चांगला बॉल इथे मात्र पुन्हा एकदा बघायला मिळालाय. कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. आपण जर पाहिलं गेलं 4थं षटक चालू असताना धावसंख्या असेल 48 धावा 3 बाद 48. आणखीन एकदा खोदून काढलाय बॉल. यॉर्कर बॉल होता त्याचा समाचार घेतलाय. बॉल सीमारेषा बाहेर धाडलाय. दर्शक दीर्घामध्ये आलेला दर्शनीय षटकार आणि एक एंटरटेनमेंट इनिंग खरं तर दोन्ही संघ या स्पर्धेमधून एक्झिट घेतले त्यांनी. मात्र आता प्रतिष्ठेची लढाई ते खेळत आहेत. परंपरा प्रतिष्ठा दोन्ही संघाची पणाला लागलेली आहे आणि त्याच्या जोरावरती दोन फलंदाज बिंदास खेळत आहे क्रिकेट. लायसन दोघांकडे आहे. चांगला बॉल यावेळेस मात्र बघायला मिळाला आहे. जाता जाता एक चांगला खेळ दाखवायचा आहे. 4 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्याचा 4 षटकानंतर 54 धावा 3 विकेट 56 झालेल्या आहेत. चंदू चॅम्पियन अतिशय सुंदर असं स्कोरिंग करताना किती रोजवरती आपण त्यांना पाहतोय. शिवतीर्थ ग्राउंड GH या मैदानामध्ये आपण जर पाहायला गेलं अतिशय चांगला सामना इथे रंगलेला आपण पाहतोय. अनेक प्रेक्षक मॅच आनंद घेत असताना आम्ही सर्वांचं मनापासून स्वागत करतो. हिंदू प्रीमियर लीग क्रिकेट हे सर्वांना एकत्र आणतं. क्रिकेट याच्यामध्ये युनिटीची खूप मोठी पॉवर आहे. सर्वांना एकत्र आणणारा क्रिकेटचा खेळ, विखुरलेल्या मनांना एकत्र आणणारा क्रिकेटचा खेळ, एक मैत्रीचं नातं, एका संघर्षाचं नाव. कपिल शहा आता बॉलिंग साठी मात्र पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 5 मध्ये आलेले आहेत कपिल शहा. अतिशय सुंदर बॉल. फिरकी चांगल्या प्रकारची आहे कपिल शहा यांच्यावरती. पहिला बॉल अतिशय सुंदर असा तो बघायला मिळालाय. गुरुजींचा बॉल. वा 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 वा. फिरकीचे जादूगर, मास्टर क्लास, मास्टर माइंड. सुरेख अशी कामगिरी करते गोलंदाज. अप्रतिम मारा केला जातोय. पुन्हा एकदा यावेळेस लगातार 3 बॉल सुरेख टाकले गेलेत. कपिल शहा
हलकीशी कुलदीप यादव सारखी फिरकी त्यांच्याकडे आपल्याला बघायला मिळते आहे. तशीच ऍक्शन. यावेळेचा बॉल मात्र हवेमध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षक दूर आहे आणि बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. एक धावा आहे. धावसंख्या 55 धावा, 3 गडी बाद. 5 षटक या ठिकाणी चालू असताना आपण पाहतोय. फुटबॉल बॉल आता मात्र एक जोरदार असा हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक आहे, झेल मात्र निसटतोय. एक धाव तिथे मात्र त्या बॉलवरती कंप्लीट केली जाते. धावसंख्या मात्र वाढतीय स्कोरवरती आपण जर पाहिलं गेलं 56 धावा आहेत. 3 बाद 56. कपिल शहा बॉलिंग करताय. षटक क्रमांक 5 वर चालू असताना नो बॉलचा रिव्ह्यू घेतला गेलाय. भीमा नो बॉल रिव्ह्यू घेतलाय. तिथे अंपायरची मदत. इट्स नो बॉल. वाव, व्हेरी गुड शॉट. सुरेख टायमिंग. हा षटकार. 5 ओव्हरचा खेळ इथे आता 5 षटक चालू आहे. अगदी धावसंख्या आपण पाहतो 63 धावा. एक बॉल लेफ्ट. यावेळी देखील फुल पनिश करताय बॉलला. आणखीन एक षटकार. लगातार 2 षटकार. जा बॉल घेऊन या. खूप लांब षटकार मारला इकडे. आणि आता 5 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 69 धावा, 3 बाद, 30 चेंडू आणि विजयासाठी जर पाहिलं गेलं 83 धावाची आवश्यकता आहे विजयासाठी. 3 बाद 69 झालेले आहेत. 30 बॉल मध्ये आता 83 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी.
हॅलो हॅलो चला मॅचकडे ओढूया.
मार्केट खाई टाकलंय भाऊंना डायरेक्ट विकडा की सर काय जरा काही समजत नाही यार. चला मॅच कडे वळूया. पाचवा चेंडू, लोअर फुलटॉस चेंडू, चांगला चेंडू, तितक्याच चांगल्यारीत्या त्याला खेळलं सुद्धा. आणि 75 धावा आजपर्यंत आतापर्यंत या जे जे स्पोर्ट या संघाच्या झालेल्या 7 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू असेल माझ्या मते. चला 8 षटकांच्या समाप्तीनंतर 75 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. काय रे भाऊ तुला पाहिजे का 75 झाले. एक बॉटल दे. या फॉर्मॅट मध्ये मॅचेस मारताय का म्हणजे 12 चेंडूत 77 धावांची आवश्यकता असेल. पहिला चेंडू चांगल्या त्याला खेळवलाय आणि दरम्यान 1 धाव या ठिकाणी पूर्ण केलेली फलंदाजांनी. जितेंद्र जवळकर स्ट्राईकला असतील आता. विशाल विश्वकर्मा या सामन्यात फक्त औपचारिकता शिल्लक आहे असं वाटतंय. दुसरा चेंडू असेल. चांगला चेंडू, चांगला चेंडू आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा गोलंदाजाकडून. पुन्हा एकदा चांगला चेंडू, फुलटॉस चेंडू होता. दरम्यान धाव चोरण्याचा प्रयत्न आणि पूर्ण सुद्धा केलेली आहे. नऊ चेंडूत 75 धावांची आवश्यकता असेल जे जे स्फोट या संघाला. आणि फलंदाजी करतायत जितेंद्र जवळकर संघाचे संघ मालक. फुलटॉस चेंडू आणि एकच धाव मिळेल या ठिकाणी फलंदाजाला. तर शिवतीर्थ मैदानावर चालू असलेली स्पर्धा जगाचा मानबिंदू हिंदू अर्थात हिंदू प्रीमियर लीग पर्व पहिले. आणि माझ्या मते धावबाद झालेले फलंदाज विशाल विश्वकर्मा यांना परतावं लागेल. आणि आता फलंदाजीला असतील मिलिंद. चेंडू उंच हवेत आणि झेलबाद. मिलिंद यांना परतावं लागेल. 9वा गडी बाद होतोय जे जे स्पोर्ट्स या संघाचा 78च्या धावसंख्येवर. 6 चेंडूत 74 धावांची आवश्यकता. शेवटच्या 6 चेंडूत 74 धावांची आवश्यकता असेल जे जे स्पोर्ट्सच्या संघाला. या सामन्यात मात्र औपचारिकता शिल्लक असेल. आणि दरम्यान सामना संपलेला आहे. शेवटचा गडी जो
शिल्लक होता जे जे स्पोर्ट्स संघात तो सुद्धा बाद झालेला आहे. 78च्या धावसंख्येवर संपूर्ण संघ बाद झालेला आहे आणि 73 धावांनी सामना जिंकलेला आहे. रॉयल्टी रोवर्सच्या संघाने हा सामना जिंकलेला आहे आणि 78च्या धावसंख्येवर पूर्ण संघ बाद झालेला आहे जे जे स्पोर्ट्स या संघाचा. तर पुढच्या सामन्याच्या दोघं संघाच्या